स्ट्राइक एंडला अमर, नॉन स्ट्राइक एंडला रोहित. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन निखिलच्या हातामध्ये बॉल दिलाय आणि बघत कुठला संघ टॉप 8 मध्ये पहिला जाईल. पहिलीच ओव्हर घेऊन निखिल जो जिंकेल तो टॉप 8 मध्ये जाईल. पहिल्याच बॉलवरती एक चांगला फटका पाहिला गेला. क्या बात है, करारा जवाब मिलेगा भाई, अपना टाइम आएगा. कडक फटका, प्रॉपर टायमिंग केलं बॅटर अमरने काय टायमिंग केलं. प्रॉपर गॅप मध्ये स्ट्रोक खेळत असताना 4 रनने सुरुवात केली आहे. अष्टविन एक चुनापट्टीवर मॅच सोडणार नाहीयेत आणि अमरने एक चांगलं टायमिंग केलं. गुड स्ट्रोक अमर. मगाशच्या पण इनिंगला अशी बाउंड्रीने सुरुवात झाली होती. सो इकडे पण आता या बॉल देखील एक चांगलं ड्राईव्ह केलं गेलं तिकडे. नो बॉल. चुकीला माफी नाहीये, पंचाने ते हेरलं. महेश मोरे यांनी हेरलं. निखिल तू असा बॉल टाकू शकत नाहीये, तुला इकडे दंडित केलं जाईल आणि नो बॉल. बॉलिंगसाठी निखिल, स्ट्राइक एंडला बॅटर अमर. या बॉल देखील बॅट चेंज घेतली गेली. रन मात्र तिकडे डिक्लेअर झोन मध्ये जाईल. 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे रन कुठेतरी करणं इकडे तुम्हाला बंधनकारक असणार आहे. एक रन खूप इम्पॉर्टंट आहे. बघूयात किती रन करतील टीम अष्टविनायक चुनाभट्टी. या बॉलवर ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. श्री सिद्धी सेवा मंडळाची श्री सिद्धी पॅकर प्रथम क्रमांक 1,25,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 55,000 रुपये. तृतीय क्रमांक 25,000 रुपये आणि भव्य दिव्य असं आयोजन. या बॉलवर देखील एक मोठा स्ट्रोक खेळले गेले. त्या बॉलवर देखील आपण मध्ये एक चांगला फटका. 4 रन. अमरने सर्वांना खुश केलं आणि अमर बोलतो समोर पण बलाढ्य स्टारकास्ट आहे त्यामुळे चांगला स्कोर केला तर बघायला पण मजा येईल, खेळायला पण मजा येईल. 40-45 झाला तरी फाईट करता आलं पाहिजे, त्यामुळे तुम्हाला फायटिंग करावी लागेल. थोडं बिपिन निखिलला काढ म्हणतात देतात की ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे. निखिल आपल्याला थोडं चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. अकरा रनवरती पहिल्याच ओव्हरने सुरुवात केली आहे. प्रत्येक खेळाडूला आपण व्हाईट टी शर्ट प्रोव्हाइड करतो. खूप चांगलं बघायला पण व्हाईट टी शर्ट अगदी लक्ष वेधून घेत आहे. व्हाईट मध्ये शांतता, सफेद कलर हा शांततेचा प्रतीक आहे. तुम्ही शांत राहा. या बॉल देखील एक समोर, बट अमर थोडा शांत राहणं कठीण आहे आणि नॉन स्ट्राइकला चान्स होता. थोडा हिट तिकडे हुकला. पहिली ओव्हर संपली आहे आणि बिनबाद 11 रन. एक चांगली सुरुवात केली 11 रनने आतापर्यंत टीम अष्टविनायक चुनावट्टी.
11 धावा झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी तुषार बेंडारे येतात. चांगले खेळाडू आहेत तुषार. एक 20 मिनिटांमध्ये तुमची इनिंग झाली पाहिजे. या बॉलवर देखील आपण भारत लेग स्टिकच्या इकडे व्हाईट बॉल आणि स्कोर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या इथे व्हाईट बॉल. स्कोर एक्स्ट्रा रन्स ते पुढे जाईल. 13 रन्स आले त्या फलकावरती. या बॉलवर टॅप केला गेला. कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात आणि बॉल बट संदीप आचार्य सँडी आहेत. त्यांच्याकडून बॉल थोडं मागे जाणं कठीण आहे. खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल त्यांनी अडवला. फिफ्टीन 15 रन्स झाले धावफलकावरती. इकडे पण हलक्या त्यांनी ढकलला गेले. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल आणि या बॉलवर देखील पुन्हा एकदा खूपच बाहेर लेग स्टिकच्या. रिव्हर्स खेळले गेले तर रन सिंगल मिळेल. अठरा धावा झाले धावफलकावरती. 18. इकडे पण टॅप केलं गेलं. बॅकफुटला आले. पंच केलं तिकडे आणि स्कोर सिंगल लेफ्ट पुढे जाईल. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत टीम अष्टविनायक चुनाभट्टी. विदाऊट लॉस दोघांनी कुठल्याही प्रकारे विकेट न गमावता एक चांगली इनिंग सुरुवात केली गेली. रोहितने या बॉलवर पण टॅप केलं गेलं. दीपू तिकडे आहेत. रन सिंगल पुन्हा एकदा. 2020. वेल बॅटिंग टीम चुनाभट्टी. वेल प्लेड. पहिल्या 2 ओव्हर संपल्या त्यांनी स्कोर झालाय 21. बॉलिंगसाठी सर्वांना. या बॉलवर ऑफ स्टिकला एक चांगली पिचिंग पण व्हाईट बॉल. तिसरी ओव्हर घेऊन आणि स्कोर झाला 23. 23 रन झालेत. बॅटिंग करत असताना टीम अष्टविनायक चुनाभट्टी आणि त्यांच्या विरुद्ध टीम ओमकार मालाड लेजेंड.
यानंतर अधीरा सत्यविनायक कामोटे आणि मुक्तादेवी पॅकर चुनाबट्टी. जशी ही इनिंग संपेल तसं इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या. इनिंग संपेल तसं आपण लगेच ग्राउंडमध्ये जायचं आहे दोन्ही कॅप्टन्स. या बॉलवर देखील बॅकफुटला आले, पंच केलं गेलं, रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. खूप चांगली बॅटिंग केली रोहित आणि त्या सुप्तीला बॅटर अमर. इकडे पण ड्राईव्ह केलं गेलं अगदी हलक्या हाताने, रन सिंगल मिळतीये. तिसरी ओव्हर चालू आहे, खूप चांगली बॅटिंग. अष्टविनायक आता मात्र आतापर्यंत तरी त्यांच्या मॅचमध्ये ते आहेत, कारण की दोन्ही बॅटर खूप चांगल्या अंदाजामध्ये बॅटिंग करतात. वेल प्लेड. खूप चांगला खेळ इकडे दाखवला गेला. या बॉल देखील एक पाडा सूप केले गेले, प्रॉपर टायमिंग केलं, पंच केलं, तिकडे रन मात्र सिंगल मिळेल. या बॉलवर देखील लोअर फुल टॉस बॉल, पण तिकडे डबल बॉक्स मध्ये मैदान सोडावं लागेल. बॅटर आउट. बॉलिंगसाठी सर्वांना या बॉलवर देखील बॉलला फिरवलं गेलं. एक चांगली पिचिंग पाहिली गेली सर्वांनाची आणि थांबवलं बॅटरला. 3 ओव्हर संपल्यात आणि मॅच मात्र स्कोर 28. 28 रन. खूप चांगली पिचिंग सर्वांनाची. बॉलिंगसाठी अमित पांचाळ एक चांगले खेळाडू आहेत. 2 ओव्हरमध्ये स्कोर थांबवणं गरजेचं. 28 रन झालेत. उर्वरित काही बॉलमध्ये मात्र मॅचिंग थोडं फायटिंग टार्गेट करावं लागेल. या बॉलवर रोहित बॅकफुटला आले, पंच केलं रोहितने. 12ला 12 टाकला तरी 42-43 खूप आहे या ग्राउंडवर. त्या अंदाजामध्ये बॅटिंग करावी लागेल. अष्टविनायक चुनाबट्टी विश्वविक्रमी आमदार माननीय श्री कालिदास कोळंबकर साहेबांच्या क्रीडा स्पर्धेला एक मोलाचं योगदान आहे आणि दरवर्षी या क्रीडा स्पर्धेवरती त्यांचं एक वेगळं नातं राहिलं आहे. वडाळा विधानसभेचे दमदार आमदार कोळंबकर साहेबांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेत देखील तेवढंच चांगलं आहे. या बॉलवर बॅकफुटला आले, पंच केला गेला, बट फटका थोडा फसला तिकडे. सिंगल रन. 30-30. 30 रन्स झाले धावफलकावरती. आणि पहिलाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा 32 संघ मुंबईच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू येतील, जिंकतील, हरतील, खेळतील. व्हाईट बॉल. या बॉल देखील स्वीप खेळले गेले, तिकडे फटका थोडा फसला गेला, बॉलला फिरवला. गुड बॉलिंग अमितने आणि तुषार पिंडलारेने चांगला बॉल कलेक्ट केला. बॅटर आउट. हलकासा बॉल वेगळ्या अंदाजामध्ये खेळत होते, बट मागे पिचिंग ठेवली आणि तुषारने खूप चांगला बॉल कलेक्ट केला गेला. 31 रनवरती दुसरी विकेट गेली आहे. 4थी ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग करत असताना बॉलर अमित पांचाळ. नवीन बॅटर तुषार. श्री सिद्धी सेवा मंडळाचं श्री सिद्धी पॅकर
प्रथम क्रमांक तब्बल 1,25,000 रुपये आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 55,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपये व भव्य दिव्य असं आयोजन. दरवर्षी टुर्नामेंटचं एक भव्य दिव्य असं आयोजन असतं आणि सर्वजण इकडे आनंद घेत आहेत. आणि 42व पर्व या क्रीडा स्पर्धेचा कोण जिंकेल. लास्ट इयर रॉयल फॅम स्पोर्ट्सने खूप चांगला कामगिरी केली होती. त्यानंतर अधीर सत्यविनायक कामोठे या टीमने पण खूप चांगला खेळ दाखवला होता. बॉलर अमित, या बॉल देखील एक चांगला बॉल बाहेर अमितने फिरवला, पण तिकडे डिक्लेअर झोनमध्ये सिंगल रन मिळेल. लेफ्टी बॅट्समन खूप चांगला तुषारने चांगल्या अंदाजामध्ये टॅप केलं. श्री साई स्पोर्ट्सच्या यूट्यूब चॅनलला देखील आज आपण पाहतोय. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेला, अगदी डाऊन द ग्राउंड समोर खेळले गेलेत आणि प्रॉपर एक सिंगल रन झाले तिकडे. 33, लॉस ऑफ 2 विकेट. या बॉलवर टॅप केला गेला, समोर दीपू आहेत, तिकडे चान्स आहे स्ट्राईक एंडला आणि तुषारने थोडा बॉल मिस केला, बट 1 रन मिळेल तिकडे. आणि बघता बघता अष्टविनायक चुनापट्टी संघ पण मॅच मध्ये आली आहे. एक अजून ओव्हर पॉवर प्ले आहे, त्यामुळे तिकडे पण रन होऊ शकतात. 34, 4 ओव्हर संपल्यात, 34 रन. 45च्या घरामध्ये जाऊ शकतो स्कोर. हवामान खात्याचा अंदाज आहे की 45 होऊ शकतो. शेवटचे 6 बॉल आणि पॉवर प्लेची ओव्हर आहे. बॉलिंगसाठी बॉलर सर्वांना वेडकम. सर्वांना चांगलं क्रिकेट खेळलं आणि चांगली बॉलिंग पण केले सर्वांनाने. सर्वांना मुंबईमध्ये जसा वडापाव आहे तसा मुंबईमध्ये अन्नाची इडली पण सर्वांना. इडली खाना है तो अन्ना के पास. इस बार बैट की एज और यहाँ पर बैटर आउट. सर्वन्ना ने जैसा इडली का नाम लिया भाई, अन्ना ने विकेट मिलाई. गुड बॉलिंग अन्ना. सर्वन्ना, मेरे को लगता है सर्वन्ना को इडली लकी है. हलकीशी एज घेतली तिकडे आणि बॅटर आउट. न्यू बॅटर भावेश. एक चांगली मॅच आहे आणि जो जिंकेल तर टॉप 8 मध्ये जाणार आहे. नवीन बॅटर भावेश. 34 वरती 3 विकेट. सर्व खेळाडू देखील या मॅचचा आनंद घेतात. सर्व आमचे लेजंड आहेत. श्री सिद्धी सेवा मंडळाचं हे 42व पर्व आणि ज्याच्यावर आम्हाला गर्व असं 42व पर्व. सर्वांना गर्व असेल की त्यांनी 42 वर्ष क्रिकेट पुढे नेलं. या बॉल देखील हलकासा कट केला गेलाय. सापळा रचलाय तिकडे, थांबवलं तिकडे. एखाद दुसरी बाउंड्री आली तर टचअप होऊ शकतो अष्टविनायक चुनापट्टी, बट त्यासाठी बाउंड्री लगावणं गरजेचं आहे. आणि मॅच अगदी 35 रन्सवरती 3 विकेट गेलेत. 35, लॉस ऑफ 3 विकेट. स्ट्राईक एंडला बॅटर लेफ्टी तुषार. तुषार आमचा हुशार. तुषारला बॅटिंग करावी लागेल आणि हुशारी दाखवावी लागेल. टचअप देणं गरजेचं आहे. टॉप 8 ला जायचं आहे. सुपर 8 खेळायचं आहे. या बॉल हलक्यात आणि ढकलला गेलाय. थोडे डबल माइंड झाले होते. सिंगलचा कॉल दिला, डबलचा पण इकडे होईल का? आणि रन सिंगल. भावेशला एक बाउंड्री खूप इम्पॉर्टंट आहे. 40च्या वरती स्कोर जाणं गरजेचं आहे. समोर चांगली बॅटिंग लाईन आहे. या बॉलवर टॅप केला गेला, कव्हरला बॉल ट्रॅव्हल होईल. दीपू तिकडे मागे धावणं चालू आहे आणि सँडीने का बॉल कलेक्ट केलाय. एकदा टाळ्या वाजवा सँडीसाठी. खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल त्यांनी कलेक्ट केला
म्हणजे झाडावरून बदाम पडला आणि बदाम उचलला असा सँडीने बॉल कलेक्ट केला. संदीप आचार्य सँडी अगदी मुंबईपासून दुबईपर्यंत सँडीचा खेळ पाहिला. शारजा इंटरनॅशनल स्टेडियमला पण दुबईमध्ये सँडीला पाहिला आपण. या बॉलवर चांगला ड्राईव्ह आणि सँडी तिकडे. क्या बात आहे, अफलातून फिल्डिंग. थर्ड अंपायर पंच कळवतील नक्की झालं काय. दीपूने क्विक हिट लगावला तिकडे, बट सँडीची फिल्डिंग आवडली सर. सँडीसाठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून फिल्डिंग यार. सँडी काय बॉलवर पोहोचला, काय कलेक्ट केला बॉल. ऑन फील्ड डिसिजन अंपायरचा आउट आहे, बट आपण चेक करूयात. प्रशांत सरडेने तिकडे हिट लगावलाय. नॉट आउट आहे. श्री सिद्धी पॅकर हे आपण लेझर लाईट मध्ये अगदी बघतोय. श्री भवानी माता सुवर्ण चषक 40 रन 4040. या बॉलला देखील आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलं गेलं. बॉल तिकडे मागे चाललाय. सँडी आले तिकडे, बॉल आतमध्ये ढकलला आणि 3 रन. खूप चांगलं कॉम्बिनेशन भावेश आणि तुषार. .43 आणि 44चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता ओमकार माला लेजंडला. हे आपलं लेझर लाईट्स पहा क्लॅप्स करतोय. चला नेक्स्ट टीम टॉस साठी आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. अधीरा सत्यविनायक कामोट आणि त्यांच्या विरुद्ध टीम मुक्तादेवी पॅकर चुनावट्टी. अधीरा सत्यविनायक कामोटे आणि मुक्तादेवी पॅकर चुनावट्टी. आपण टॉस साठी या लवकर. दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी लवकर जा. गौरवजी मयेकर यांच्या हातातून टॉस आणि 15 डिसेंबरची एक पार्टी त्यांची पेंडिंग आहे. बर्थडे त्यांचा झालाय गौरवजी मयेकर. गौरव मयेकर पण शूज वगैरे घालून ते पण तयार आहेत खेळण्याकरिता. आणि दोन्ही कॅप्टन्स आपण व्यासपीठावर आपला एक फोटोशूट केलं जाईल.
चला मॅचला सुरुवात करतोय आपण. यानंतरची देखील एक चांगली मॅच पाहायला मिळेल. आकाश, मुक्तादेवी पॅकर आणि चुना आपला एक फोटो, दोघांचा एक एक फोटो काढला जाईल. प्लीज तुम्ही व्यासपीठावरती या. मुक्तादेवी पॅकर आणि अधिरा सत्यविनायक कामोटे आणि मुक्तादेवी पॅकर दोन्ही कॅप्टन्स आपण व्यासपीठावरती या. लेट्स प्ले गेम ऑन. 44चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम ओमकार मालाड सिनियर. सर्व लेजंड प्लेयर ओमकार मालाड त्यांच्या विरुद्ध अष्टविनायक चुनापट्टी. 44चं टार्गेट आहे. स्ट्राईक एंडला बॅटर बिपिन परब. पहिलाच बॉल फटका फसलाय विथ द स्पिन. बॉक्स आउटच्या रूपामध्ये बॅटर आउट. शॉर्ट सिलेक्शन तिकडे चुकलं. बिपिनने फटका जरूर चांगला खेळला होता, पण बॅटीवरचं नियंत्रण थोडं अंडरआर्म ओपनचं वाटलं. त्याला वाटलं पावसाळी खेळतोय, त्यामुळे टच दिला आणि टर्फमध्ये 6 मारतो असता 6 मारताना पाहिला गेला, पण फटका फसला. तिकडे बॅटर बाहेर जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. किंग ऑफ बॉक्स क्रिकेट दीपक बाईंग. दीपूच्या वाढदिवसाला सर्वांनी स्टेटस ठेवलं होतं, हॅपी बर्थडे किंग. आणि किंग आहे अंडरआर्म क्रिकेटचा. किंगने त्याचं दबदबा निर्माण केला. बॅटिंग केली, फिल्डिंग केली. मुंबईत अजूनही त्याचा एक वेगळाच दबदबा आहे. आणि विशेष करून रत्नागिरी, मालवण, राजापूरला पण दीपूची एक वेगळा चाहता वर्ग आहे. यावेळी वायकट्ट्याला पण ओव्हर 40ला पण खूप चांगलं फिल्डिंग प्राइज त्याने मिळवलं. या बॉलवर पहा दीपू आणि दीपूची बॅट. 1 बाउन्स बाउंड्री. काय बॅलन्सिंग स्ट्रोक खेळला दीपूने, म्हणजे अगदी प्रॉपर मोजून मापून मारला. दीपू बोलते मी पहिल्यापेक्षा अजून चांगली बॅटिंग करू शकतो. काय क्लासिकल अंदाजामध्ये अगदी हलकाताने ढकललं. 1 बाउन्स बाउंड्री. तिकडे आमचे पदाधिकारी बसले, ते बोलतात दीपूची बॅटिंग 42 काय 82 वर्ष झाली तरी दीपूची बॅटिंग बघण्याची एक वेगळी मजा आहे. आणि दीपूने ते काळ गाजवलाय. आणि या बॉलवर दीपू आउट. एक तेरी एक मेरी. फटका फसला गेला. समोरचा बॉल विथ द स्पिन बॉलरने फिरवला अंकुशने. दीपू थोडे डबल माइंड झाले आणि त्यामुळे फटका थोडा फसला. नवीन बॅटर संदीप आचार्य सँडी मैदानाच्या आतमध्ये. इन ऍक्शन मध्ये सँडी येतात. 4 रन झाले, 2 विकेट. टीम ओमकार मालाड सिनियर पण कुठेतरी संकटामध्ये आहे. जो जिंकेल तो टॉप 8 मध्ये जाईल आणि संडेला सुपर 8 खेळेल. त्यामुळे ही मॅच अष्टविनायक चुनापट्टी जिंकेल की ओमकार मालाड सिनियर. बॉलिंगसाठी अंकुश. या बॉलवर देखील कव्हरला विथ द स्पिन प्रॉपर ड्राईव्ह केलं सँडीने, बट तिकडे रोहित होते आणि रोहितने मागच्या पण मॅचमध्ये खूप चांगली फिल्डिंग केली होती. डॉट बॉल. पॉवर प्लेच्या ओव्हर जर सेफ आल्या तर मॅच थोडी कठीण होऊ शकते टीम ओमकार मालाडला. स्ट्राईक एंडला सँडी. या बॉलवर देखील एक ड्राईव्ह केलं गेलं. चांगला फटका. तिकडे बॉल ट्रॅव्हल होईल हळूहळू मात्र तिकडे, आणि चांगल्या अंदाजामध्ये बॉल आतमध्ये ढकलला रोहितने. 2 रन तिकडे मिळतील. वेल स्टॉप रोहित. रोहितने प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट अंगावर घातली आहे. आणि मगाशी त्यांनी रन पण केले होते, पण त्याच्या फिल्डिंगमुळे पण त्याला ती प्लेअर ऑफ द मॅच आपण डिसाईड केलं होतं. 2 रनआउट खूप चांगले त्याने कलेक्ट केले होते. चांगले फिल्डर आहेत रोहित. 6 रन झालेत. 44चं टार्गेट आहे, म्हणजे अजून 38 करायचे आहेत.
आणि शेवटचा बॉल ह्या पहिल्या पॉवर प्ले ओव्हरचा. या बॉलवर ड्राईव्ह केले गेले. आता मात्र थोडा कठीण बॉल अडवणं आणि तिकडे बॉल जाईल 4 रनसाठी. चौकार. 4 रन मिळतील. स्कोर मात्र डबल डिजिट मध्ये 10 रन झालेत. आता मात्र 24 बॉल मध्ये 34. आता खरी अग्निपरीक्षा आहे दीपल आणि सँडीची की आता मॅच कशी बनवायची आणि दोघं कसे मॅच पुढे घेऊन जातील यावर पण नजर असणार आहेत. 10 रन 2 विकेट. बॉलिंगसाठी रोहित. 24 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 24-34. स्ट्राईक एंडला बॅटर दीपल शहा 25. या बॉल देखील बॅकफुटला आले. पंच केलं गेलं. एक सिंगल रन. या बॉलवर देखील बॅकफुटला आले. पंच केलं गेलं. अगदी हलका तर ढकल रन मात्र तिकडे सिंगल. आज युट्यूबवर देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग आनंद घेत आहेत. सँडी पण तिकडे तयार आहे. मॅच कोण जिंकेल कोण हरेल आता इनिंग बिल्डअप होणं गरजेचं आहे. ही जर जोडी शेवटच्या ओव्हरपर्यंत टिकली तर मॅच थोडं अष्टविनायकला कठीण जाऊ शकतो. काय सिंगल कन्वर्ट केलं तिकडे दीपलने. अगदी हलक्या हाताने प्रेमाने ढकललं आणि 1 रन मिळेल. जो जिंकेल तो टॉप 8 मध्ये जाईल. ओमकार मलाड सिनियर त्यांच्या विरुद्ध टीम अष्टविनायक चुनाभट्टी. बघूयात कुठला पहिला संघ असेल तो टॉप 8 मध्ये जाईल. इच्छापूर्ती ऐरोली टीम आपला कोणी असेल तर आपण घेऊन जायचं आपलं टी शर्ट्स. इच्छापूर्ती ऐरोली. इच्छापूर्ती ऐरोली प्लीज आपलं कोणी प्लेयर असेल तर आपल्या टी शर्ट्स घेऊन जा. आणि यानंतर पण एक चांगली मॅच आहे. टीम अधिरा सत्यविनायक कामोडे त्यांच्या विरुद्ध मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टी. त्यानंतर मंगलमूर्ती वडाळा विरुद्ध इच्छापूर्ती 11 ऐरोली. असा एक सेकंड हाफ आहे. पंधरा रन 2 विकेट. या बॉल देखील हलक्यात ढकलला गेला आणि तिकडे नो बॉल. अंपायरने मात्र दंडित केलं गेलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा रन्सने मॅच पुढे जाईल. नो प्लस 1 आणि फ्री हिट पण आहे. अष्टविनायक चुनाभट्टीला थोडं हे महाग ठरू शकतं. या बॉल स्टेप आउट झाले. समोर बॉल ट्रॅव्हल होईल. नॉन स्ट्राईकला चान्स आहे भाई. असा चान्स सोडून तुला चालणार नाहीये अक्षय. मित्रा चुकीला माफी नाहीये. संडेला जर सुपर 8 खेळायचं आहे तर या जोडीला थोडं थांबवणं गरजेचं आहे. आणि खुल्या गटामध्ये हेच आहे. एका दुसरा चान्स तुम्हाला मॅच मधून बाहेर घेऊन जाऊ शकतं. हे क्रिकेटने नेहमीच पाहिलंय. त्यामुळे ह्या मॅचेस अशा रंगताना पाहायला मिळतात. 18 रन झालेत आणि मॅच तर थोडी क्लोज आली आहे. 18 बॉल मध्ये 26 रनची गरज आहे. आता बघूयात कशा प्रकारे
दीपल आणि सँडी दोघांकडे अनुभव तेवढाच आहे. दोघं पण चांगलं क्रिकेट खेळले त्या ग्राउंडवर. 18 बॉलमध्ये 26 रनची गरज आहे. 18 चेंडूंनी 26 रनची गरज. 18-26. अठरा बॉलमध्ये 26 रनची गरज आहे. बॉलर विशाल. अठरा चेंडूंनी 26 रनची गरज. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. विशालला थोडी पिचिंग करणं गरजेचं आहे. मॅच अजूनही क्रुशियल आहे. 18 बॉलमध्ये 25 धावा करायची आहेत. म्हणजे 7 रन वरती आहेत. म्हणजे एक बाउंड्रीची मॅच आहे. 2 बाउंड्रीची मॅच आहे. या बॉलवर हलक्या हाताने विशालने बॉल सोडला तिकडे ऑफ ब्रेक आणि एक सिंगल रन. ही जर पार्टनरशिप शेवटच्या ओव्हरपर्यंत टिकली तर मॅच बनवू शकते टीम ओमकार मालाड सिनियर. सँडी आणि दीपल दोघांनी खूप चांगलं क्रिकेट एकत्रित असताना खेळलंय आणि दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे बॉन्डिंग दोघांची खूप चांगली आहे. त्यामुळे हे दोघं मॅच एक तर्फी घेऊन जाऊ शकतात. या बॉलवर विशालकडून पुन्हा एकदा चुकी. एक्स्ट्रा रन्स आणि मॅच मधून थोडं बॅकफुटला घेऊन जातोय. तेवीस रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चुकी होतीये विशालकडून. वारंवार चुकी मात्र मॅच मधून थोडं मागे घेऊन जाईल. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय विथ द स्पिन. प्रॉपर टायमिंग केलं संदीप आचार्य सँडीच्या बॅट मधून. क्लासिकल बाउंड्री. क्या बात है. डबल बॉक्स ऑन असताना बाउंड्री आली. सँडी प्रॉपर टायमिंग केलं. म्हणजे ह्या ओव्हर मध्ये डबल बॉक्स तुम्हाला ऑन होता. जर बॉक्सच्या बाहेर डायरेक्ट मारला असता आउट होता. बट चांगला पंच केलं तिकडे बॉक्सच्या आतमध्ये. टप्पा सँडीने ड्राईव्ह केलं आणि रन 4 रन. 26. वेल बॅटिंग सँडी. या बॉलवर देखील बॅक टू बॅक दुसरा एक चांगला फटका. बॉल ट्रॅव्हल होईल तिकडे. 1 रन. दीपलने कॉल दिला की नको. एक बाउंड्री आली. मॅच मध्ये आपण आहोत त्यामुळे प्रत्येक बॉलवर बाउंड्री नको आहे. 27 रन झालेत. या बॉलवर देखील एक ड्राईव्ह केलं गेलं तिकडे. रन सिंगल. क्रुशल मॅच चालू आणि कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर चांगल्या अंदाजामध्ये पाहिले गेले. 29. एकोणतीस रन झाले धावफलकावरती. 2 विकेट. आमचे गौरव मयेकरनी पण टॉस केला. रेड कलरची टी शर्ट घालून आलेत. सो ते पण तयार आहेत आणि सर्वजण मस्त आता डिनरच्या पण तयारीमध्ये आहेत. मॅच क्रुशल झाली. मॅच मात्र जवळपास ही क्लोज केली आहे टीम. 30-30 लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही 14 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलर विशाल. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं आणि सँडीला थांबवणं कठीण आहे. 4 रन. टायगर अभी जिंदा आहे.
सैंडी जो जो मैच देख रहे हैं उनको बता रहा है कि भाई टाइगर अभी जिंदा है, अपना टाइम आएगा. बैट लेके आया है, बॉल लेके आया है, रन लेके जाएगा सैंडी. खूप चांगलं ड्राईव्ह केलं गेलं सॅन्डीने आणि मॅच पूर्णपणे क्लोज आणली आहे. वेल प्लेड. या बॉलवर देखील एक सिंगल रन प्रॉपर टायमिंग केलं गेलं. रन झालेत 35. सचिन राणे जर ही मॅच बघत असतील तर मला असं वाटतं ते पण बोलतील की पुन्हा एकदा मला असं वाटतं आता असल्फा इज बॅक. असल्फा बॅकच आहे. असल्फा ओव्हर 40 खेळते. कधी असल्फाला थांबताना पाहायला मिळालं नाहीये. राणे मॅच पण इकडे ऑन ग्राउंड बघतायत. या ओव्हरमध्ये तब्बल 17 आले तर 12 बॉलमध्ये फक्त 9 रन आणि विदाऊट पॉवर प्ले या ओव्हरमध्ये 17 रन आले. त्यामुळे हे बेनिफिट आहे आणि हे एक्सपिरियन्स आहे. हा अनुभव मात्र सँडी आणि दीपलचा दाखवला. 12 बॉलमध्ये 9 रनची गरज आहे. बारा बॉलमध्ये 9 रनची गरज आहे. 12 चेंडूंनी 9 रनची गरज. चं टार्गेट होतं. एक चांगली बॅटिंग केली दीपलने आणि सँडीने. सँडी 10 बॉलमध्ये 19. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकललं गेलंय. क्लासिकल फटका. सेन्सिबल सँडी. सिस्टमॅटिकली सँडी. काय बॅटिंग केली, क्लास. अवघ्या फक्त 8 रनची गरज आहे. इकडे पण बॅकफुटला आले तर रन मात्र तिकडे सिंगल. अवघ्या काही चेंडूंमध्ये अवघ्या काही रनची गरज आहे. मात्र मॅचला जिंकण्याकरिता टीम ओमकार मालाड लेजंड या बॉल देखील हलक्या हाताने एच घेतली गेली. मात्र तिकडे डॉट बॉल. फक्त आणि फक्त 5 रनची गरज आहे. .40 या बॉलवर पण व्हाईट बॉल. मॅच जवळपास क्लोज आली आहे. फक्त आणि फक्त 3 रनची गरज आहे. इकडे पण ढकललं गेलं गॅपमध्ये बॉल आणि रन. सिंगल. पॉवर प्ले ओव्हर असणारे आणि अवघ्या 2 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम ओमकार मालाड सिनियर. अवघ्या 2 रनची गरज आहे. स्कोर इक्वल होतं. वेल प्लेड. हार्डलक टीम. अष्टविनायक चुनाभट्टीने पण फाईट केली बट कुठेतरी ओव्हर फिल्डिंग बॉलिंग कुठेतरी पहिली गेली. इकडे मात्र बॅटर आउट. बट सँडी क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग केली सँडीने. वेल प्लेड. खूप चांगली बॅटिंग केली सँडीने. वेल प्लेड. सँडीसाठी जरूर टाळ्या वाजतात कारण की ज्याने परफॉर्मन्सच खूप चांगला केला. चांगला हलकासा ऑफ ब्रेक इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. वेल प्लेड सँडी. न्यू बॅटर तुषार पेंडारे.
फक्त आणि फक्त एका रनची गरज आहे. याबरोबर टॅप केले गेले आणि ही मॅच जिंकले ओमकार मालाड सिनियर. पहिला संघ टॉप 8 मध्ये क्वालिफाय होतोय. अभिनंदन. हळलक टीम, अष्टविनायक चुनाभट टीम. आणि प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट संदीप आचार्य सँडी. आणि अष्टविनायक चुनाभट्टी संघ आपण पण यायचा, आपला पण एक सन्मान केला जाईल इकडे. खूप चांगली बॅटिंग केली गेली. संदीप आचार्य सँडी इन ॲक्शन मध्ये अफलातून बॅटिंग केली आणि क्लास. सँडीची फिल्डिंग, बॅटिंग. साल्फादेवी मुलुंडसाठी सँडीने स्टील, कारण जागेवरून बॉलिंग पण सँडीची, जेव्हा जेव्हा राणेला बॉलरची गरज होती तेव्हा सँडीने बॉलिंग केली आहे आणि स्टॅच्यू बॉलिंग. सो सँडीने आज पुन्हा एकदा प्रूफ केलं स्वतःला. ओल्ड इज गोल्ड. आणि सिनियर टीम क्वालिफाय होते ओमकार मालाड, त्यामध्ये सँडीचा एक चांगला परफॉर्मन्स. अभिनंदन. वेल ब्लॅड सँडी बाय. वेल ब्लॅड.